मला पूजावर रागराग करण्याचं कारण ती स्वतः लय अतिशहाणी समजते. आणि तुम्ही जे काही म्हणता ना की काय बायकोच्या मागं लागतो, काय तिला त्रास देतो, काय तिला किटकिट करतो, तर तिच्या मागं त्या किटकिट करण्यामागं पण कारणं असतात. ती एवढी खोडकर आहे ना, ती तिच्या एवढं कुणीच खोडकर नसणार आहे. आता आम्ही कसं दोघं तिघं आम्ही ज्वारी वगैरे बघायला जातो, त्यात आमची पात थोडीफार मागं राहते. किती 3च पेंड्या राहिल्या होत्या माझ्यासमोर आणि तिची पात लागली होती. 1 2 3 एवढाच फरक होता, तिची लागली होती. तर लगेच तिनं व्हिडिओचा बहाणा करून गेली निघून, तिकडं जाऊन व्हिडिओ करत बसली. अशी तर 12 महिने कधी काय वर्षात ते म्हणतात ना आधीमध्ये सक्रात कधी करल्यागत करती, कधी तर काय एवढं व्हिडिओचं नाही तिला हे करून घेत, मनावर घेऊन व्हिडिओ नाही काढत. पण आज मुद्दाम इथं आल्यावर 3 पेंड्या ठेवून तिकडं पळाली. आणि त्या तिथं आलो आहे तर पाणी पित होतो मी, ते बघा माझ्या पाठीमागं घागर पण ठेवलेलं आहे, तिथं पाणी पित होतो. तर अशी ओरडली ना जोरात, एवढ्या माणसासमोर ओरडली की तुम्ही काय पाणी पित बसलाय. ती पण पितच होती, नाही नंतर आली ती पाणी प्यायला. आधी तिनं बघितलं बसलेलं दिसलं तिला की ओरडली जोरात एवढ्या माणसासमोर. आई बाप सोबतच काही शायनिंग मारत असती, तिकडं आहेत पलीकडल्या कोपऱ्यानं तिकडून. आमची दोघा तिघाची राहिली पाहत, यांना पण मी काढ लागत असतो. पण मला ते दाखवायचं आहे की अशी कधी महिन्यात 2 महिन्यात व्हिडिओ टाकणारी मुद्दाम इथं येऊन खोड्या करून तिथं ओरडली जोरात, इळ्यानंच कापावं लागते तुम्हाला असं म्हणली. असे शब्द वापरल्यानंतर काही तिची पूजा करू आहे? माझं डोकं लय हलतं आहे अशानं. मग मुद्दाम तिथं जाऊन बसली असा मोबाईल पकडून, व्हिडिओ काढते का काय करते देव जाणे. आणि ओरडली जोरात एवढ्या माणसासमोर. पण अशा खोड्या केल्यानंतर तिला काय, म्हणून मला राग येतं आहे. ही अशी खोडकर आहे ना, तिचं ती असला स्वभाव, त्यामुळं तर मला तिचं असं तोंड बघून राग यायला लागले आता वरवर. आणि वरवर कसं आईबाप सोबत असल्यामुळं लई शायनिंग मारायली, एवढं जोरात ओरडती, हळू काही बोलत नाही. त्रिशाला पण सहज ती मम्मी मम्मी केलं तेव्हा पण काय झालं तिकडं, मला तिला हे सांगायचं होतं की पूजा तू काय कर की त्रिशाला उचलून घेऊन ये पुढं, मागं खूप होती त्रिशा. तर अशी जोरात ओरडली, काय हो सारखं पूजा पूजा आहे तुमचं. आणि तिचं काढण्याचं सांगतो की फास्ट जातील फास्ट जाते असं ती म्हणत असेल तिच्या व्हिडिओमध्ये. तरी पण ती काय करते, तिच्या काकरे पूर्ण माझ्याकडं सोडून देते आणि जाते निघून पुढं. आणि मग शायनिंग मारत बसते. स्वतःला लय शहाणी समजायला लागली ती. मी पण 1.5 आहे, मग ती एकपट असेल तर मी दुप्पट आहे. तिथं जाऊन मुद्दाम बसली त्रिशाला घेऊन व्हिडिओ काढत. किती 3च पेंड्या राहिल्या होत्या. तिनं मला काढू लागलं असतं तर मी लगेच इकडं वळालो असतो. मला पण कशाला काही एवढा राग आला ना, त्या रागाच्या भरात मी पण व्हिडिओ चालू केला. काका दम काढ, मी काढू लागतो, जरा रिलॅक्स हो. बरं काका खरं सांगायचं, तू पूजा जास्त काम करते का मी करतो? कारण तिच्या सगळ्या कुठं असतात अंगावर माझ्या. पाती थांबलीत काय लागलंय, घुसला काय? तिच्या सगळ्या पाती माझ्या अंगावर सोडून पळते. ते पण काढून जायचं का साईडचं? काढू कोणतं हे होईल का? नाही राहू दे, मग उद्या काढू सकाळ सकाळी. उद्या पहिलं ते 2 तुकडे काढू खालचे जाऊन, आणि मग संध्याकाळच्या टायमिंगला इकडलं काढून असंच निघून जाऊ. उद्या लवकरच होऊन जाईल. हां होईल की. डोकं हलायची बाहेर, स्वतःला शहाणी समजते, आली मोठी 1.5 म्हणले असेल व्हिडिओमध्ये की मी सगळ्याच्या आधी पात लावली, मी सगळ्याच्या आधी म्हणजे मी मोकळी झाली, माझं काम संपलं, असंच म्हटले असेल. तिचं माहिती आहे ना म्हणा, स्वतःला कसं स्वतःचं लय मोठेपणा दाखवायचा होता तिला, म्हणून व्हिडिओ स्टार्ट केला असेल आणि पळाले असेल की म्हणले असेल माझी पात लागली यांची राहिली. चिडचिड काय येणार नाही, त्यांना बघून मला कंट्रोल करू वाटतं. आता कसं एकतर आपण एकत्र कामाला येऊ नये, बरोबर, पाहुण्याला आता आलो आहे तर भांडणं करू नये. म्हणजे आता त्यांच्यासमोर मी तिच्याशी भांडलो केलो तर त्यांना वाईट वाटणार किंवा राग येणार, परत ते निघून जाणार, दुसरीकडं जाणार. आता आपण मिळालो आहे मिसळलो आहे तर गोडीनंच राहायचं.
या उद्देशानं मी कंट्रोल करून घेत असतो. नाहीतर ती ना अशी जोरात वरडली ना, काय व सारखं माझं नावच घेऊन तुम्ही वरडताय. हे चपलांचे काय झाल्यात, धसकट खूप हे कार असतात ना खालचे, हे इकडं बघा चपलांचा होता, हे असं चिरल्यात चपलं. म्हणून मी काय केलं, आता काही न वाटेल काय व्हिडिओ चपलं दाखवतो. म्हणजे मी का दाखवत होतो माहिती आहे का, ते तसं चिरल्यात ना, तर त्यामुळं मला असं त्रिशाला घ्यायला जाता येत नव्हतं. ते सणा चलता येत नाही, पाय चपलं ते जरासं त्रास होतो आहे. म्हणून तिला म्हटलं तू जाण घेऊन ये. तिला तसे बुटं आणल्यात ना आता मी मागं, तर त्या बुटामुळं मी काय तर मंदिर आहे वाटतं इथं, काही याचं गणपतीचा का काही मंदिर आहे, गणपती बाप्पांचा. ते बोलत होते हाच मंदिर आहे का दुसरं माहीत नाही, पण ते बोललेले इथं गणपती बाप्पाचं मंदिर आहे, पावणारा गणपती का काय असं बोलले. ते कोणताही नवस केला तरी ते पुरा होतो असं ते बोलत होते. ही ज्वारी एवढी मस्त आहे ना, पांढरी शुभ्र, खूप मस्त आहे. आता तुमच्यासमोर मी कशाला बोलू, उगत तिचं नाव काढायचं बंद करतो. मी काकाला पण काढू लागलं असतं, मी उगत हे झालं, तिनं मला जर काढू लागलं असतं तर मी पटकन इथं लागलो असतो. मी रागाच्या भरात व्हिडिओ मी पण स्टार्ट केला ना, त्यामुळं आता ते काढू शकलो नाही मी त्यांच्या पाठीसमोर. आता राहिलंच एवढं, मला व्हिडिओ स्टॉप करूपर्यंत तर त्यांचा होऊन पण जाईल. 72-73 काय झालं काका, ताईचा पण होता काय? ताईला थँक्यू म्हणून सांग नाश्त्यासाठी सकाळच्या, एवढं चविष्ट होता ना काय राव. मी तर नंतर व्हिडिओ स्टॉप केला आणि मला लय कसं तर वाटायला लागलं, कारण त्यांनी एवढं मस्त बनवलेलं होतं ना ते टेस्टी अशी चटणी पण, आणि सर्वच एवढं फॅन्टॅस्टिक टेस्ट होती ना भरपूर. हे आमचीला तसलं काय बनवायचं म्हणलं की तसलं नाही येत, तिला खायला येतं फक्त, आणि भांडणं काढायला, टोमणं मारायला. एवढं माणसं टोमणं मारणं करणं मग ती कितपत योग्य आहे. म्हणून माझी पण चिडचिड होती. आणि मला माहीत आहे मी बरोबर आहे, मी चुकीचा नाही. तुम्हाला बाजूच दिसून आली नाही, जसं दिसतंय तसं नसतंय, म्हणून तर जग फसतंय असं झालं. आता मीच वाटतो वाईट काय म्हणू आता, मी तर वाईट तर वाईट. ठीक आहे, चांगलं वाटलं असेल आता तुला. चला जाऊ काका घरी आता, बस उद्या काढू ते तेवढं राहिलं. पलीकडं लांबच आहे, खूप काक राहायचं, राहू दे सकाळी काढून टाक. रामकृष्ण आहेत, पांडुरंगा किती देवांची नाव घेतो. अरे भगवंता, इकडं गणपती बाप्पा वाचलो. चला बाय बाय.